राष्ट्रवादीचे संस्थापक आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तिसरी पिढी मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या माध्यमातून सक्रिय आहे। तसे बघायला गेले तर पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांच्या माध्यमातून पवार यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होती। मात्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीने ती ठळकपणे दिसू लागली आहे। राष्ट्रवादीच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्याबरोबरच आता राष्ट्रवादीच्या नेत्यांची पुढची पिढीही राजकारणात सक्रिय होत आहे। राजकीय नेत्यांच्या पुढच्या पिढीचे कार्यकर्त्यांना आणि जनतेला मोठे आकर्षण असते। सध्या निवडणुकीच्या निमित्तानं सोशल मीडियावर कार्यकर्त्यांनी सतरंजा उचलायचा का असा सवाल केला जात आहे। मात्र राजकारणात अपवाद वगळता कार्यकर्त्यांची ताकद पोचतेच असे नाही आणि लोक सहजासहजी स्वीकारतात असे नाही। त्यामुळं राजकीय नेत्यांच्या पुढच्या पिढीला साहजिकच पुढं यावं लागतं। राजकारणात काहीही घडत असते। सध्या राष्ट्रवादीची यंग ब्रिगेड सध्या सर्वत्र चर्चेत आहे। मग आदिती तटकरे असोत वा पार्थ किंवा रोहित पवार असो, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक आणि राजवर्धन पाटील असोत, सध्या या युवा नेत्यांचे मोठे आकर्षण आहे। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत आणि दुसरीकडं त्यांचे पुत्र प्रतीक आणि राजवर्धन पाटील हे सध्या मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ सक्रिय आहेत। सांगली जिल्ह्यात विशेषतः वाळवा तालुक्यातील जनतेचे आकर्षण ठरलेले युवा नेते प्रतीक आणि राजवर्धन यांच्या सहभागामुळे पार्थ पवार यांना मोठी मदत होत असल्याचे चिन्ह दिसत आहे।